मनाविरुद्ध लग्न भाग 34. अच्छा, म्हणून ऑफिसलाही नाही आली का ती आज? विक्रमने तिच्या जागेवर नजर टाकत विचारले. दीपक म्हणाला, नाही, येणार नाहीये ती ऑफिसला. मम्मीसोबत हॉस्पिटलला जाते बोलली. विक्रम म्हणाला, मग आता कसं? दीपक म्हणाला, अरे मग आज जाणार आहोत ना. आज नक्की येणार बोलली ती डिनरला. खरंच येईल ना? विक्रम त्याला चिडवत म्हणाला. अरे खरंच येईल ना म्हणजे? येणार आहे ती आज बघ. उद्या सर्वात आधी मी तुलाच सांगेल. बरं बघू, मी माझे काम करतो आता. बॉस येईल एवढ्यात. विक्रम बोलून त्याच्या पीसी जवळ गेला. अरे यार, या पठारे सरच्या लेक्चरमध्ये माझा एक्झाम फॉर्म भरायचाच राहिला. आता विंडो ही बंद झाली असणार. आता पुन्हा उद्या यावे लागणार भरायला. प्रिया बडबडत होती. अक्षरा म्हणाली, प्रिया, ट्रिपला येणारेस ना तू? प्रिया म्हणाली, अक्षरा, मी काय बोलते आणि तू काय बोलत आहेस? सांगितले मी तुला, मला येणे जमणार नाही ते. प्रिया, प्लीज ना यार, चल ना, खूप मजा येईल बघ. अक्षरा तिला म्हणवत होती. प्रिया म्हणाली, मला नाही जमणार अक्षरा. जेवण झाल्यावर प्रिया रूममध्ये अभ्यास करत बसली होती. तसा तिचा मोबाईल वाजला. अक्षराचा कॉल होता. आता नक्कीच ती ट्रिपसाठी विचारणार, तिला माहीत होतं. प्रिया म्हणाली, नाही यायचंय अक्षरा मला. आधीच दादाच्या मागे खूप खर्च आहेत आमचे. त्यात एवढ्या महागड्या ट्रिपवर कोण येणार? अक्षरा म्हणाली, अगं तुझ्या दादाला विचारून तर बघ ना एकदा प्रिया. तो नाही नाही म्हणणार. प्रिया म्हणाली, अक्षरा, आत्ताच माझी ॲडमिशन फी भरली आहे दादाने. उद्या एक्झाम फी भरायची आहे. त्याने नाही जर म्हटले नाही तर मला त्याने आणखी खर्चात नाही पाडायचे. मग अक्षरा म्हणाली, बरं ठीक आहे, तू येणार नसशील तर मलाही नाही जायचे. मी पण जाणार नाही. प्रिया म्हणाली, अक्षरा, काहीही काय बोलतेस तू? अक्षरा म्हणाली, तू नसशील तर मलाही करमणार नाही प्रिया तिथे. 10 दिवस तुझ्याशिवाय कशी राहणार मी? मला नीट एन्जॉयही नाही करता येणार. काहीही बोलू नकोस अक्षरा. तू ट्रिपला जायला नाव दिलंय आणि वैभव आहे ना सोबत, तुला करमायला. अक्षरा म्हणाली, त्यालाही मी नाही जाऊ देणार आहे. प्रिया म्हणाली, काय? त्याला का जाऊ देत नाहीस तू आता? अक्षरा म्हणाली, आपण दोघी नाही तर तोही काय करेल ना जाऊन. प्रिया म्हणाली, तुला वेळ लागलाय का अक्षरा? वैभ्याला जायचं असेल तर जाऊ दे. आणि तूही जा, कळलं? तू नाही तर मीही नाही. आणि आपण दोघी नाही म्हणून वैभ्या स्वतःच जाणार नाही बघ. अक्षरा, अक्षरा, ती बोलत होती की मला खूप झोप आली आहे प्रिया. बाय, भेटू उद्या, गुड नाईट. अक्षराने ती बोलायच्या आधीच फोन ठेवून दिला. अक्षरा, अक्षरा, ती बोलत होती पण अक्षराने फोन कधीचाच ठेवूनही दिला होता. कुठे ट्रिप जाते प्रिया तुझी? रुची दरवाज्यातच उभी होती. प्रियाला तिच्या इंग्लिश सब्जेक्टमध्ये काहीतरी अडचण जात होती म्हणून तिनेच रुचीला बोलावले होते. कुठे नाही वहिनी, जाणार होती ट्रिप पण आता कॅन्सल झाली आहे. प्रिया सावरत बोलली. प्रिया, खोटं बोलू नकोस, मी ऐकलंय सर्व. रुची हाताची घडी घालत बोलली. प्रिया म्हणाली, ते वहिनी, माझी कॉलेज ट्रिप चालली आहे केरळला 10 दिवसांसाठी. रुचिता म्हणाली, अगं मग जा ना, काय प्रॉब्लेम आहे? खूप काही बघण्यासारखं आहे तिथे. तुला का जायचं नाहीये? प्रिया म्हणाली, मला इंटरेस्ट नाही आहे वहिनी ती कुठे जाण्यात. रुचिता म्हणाली, परत कुठे बोलत आहेस प्रिया? मी सांगितलं ना, मी सर्व ऐकलंय तुझं. प्रिया म्हणाली, नको वहिनी, मी नाही जात. आधीच दादाच्या मागे किती व्याप आहे. 15,000 लागतील जायला. एवढे पैसे मी नाही मागू शकत दादाला. रुचिता म्हणाली, ठीक आहे, दादाला नको मागूस, मी दिले तर चालतील ना? प्रिया म्हणाली, नाही वहिनी, दादाला नाही आवडणार. मी तुझ्याजवळून पैसे घेतलेले. का आवडणार नाही? रुचिता म्हणाली, प्रत्येक ठिकाणी त्याच्या ऑर्डर नाही चालणार. मीही या घरची मेंबर आणि तुझी वहिनी आहे. मला तुला पैसे द्यायचा पूर्ण हक्क आहे आणि तुला माझ्याजवळून पैसे घ्यायचाही. आणि तरीही त्याला यात अडचण असेल तर मी बोललेल त्याच्याशी. वहिनी पण दादा, ती बोलत होती की रुचिता म्हणाली, मी सांगितलं ना प्रिया, मी बोलेल त्याच्याशी म्हणून. तुला विश्वास नाही आहे का माझ्यावर? अक्षरा म्हणाली, तसं नाही वहिनी, मग अक्षराला आत्ताच सांगून दे तू येणार आहेस म्हणून, नाहीतर ती बिचाऱ्या वैभवला सुद्धा जाऊन देणार नाही. रुची हसत बोलली. वहिनी, प्रिया भावूक होऊन पटकन तिला बिलगली. वेडी, दादाला त्रास होऊ नये म्हणून जाणार नव्हती? रुची हसत बोलली. रोहिणी क्लायंटच्या मीटिंग संदर्भात एका हॉटेलमध्ये येऊन बसली होती. क्लायंट अजून यायचे होते. तिने अशीच आजूबाजूला नजर फिरवली तसे तिचे डोळे मोठे झाले आणि क्षणात डोळ्यांत राग उतरला.
उतरणार कसा नाही? समोर तिचा जानी दुश्मन दीपक जो बसला होता. हा चिंप्याजी इथे काय करतोय? तिने आणखी निरखून बघितले तर तो एका मुलीसोबत मस्त हसत गप्पा मारत होता. हा एका मुलीसोबत आलाय? त्याला पाहून आधी तर तिने तिच्या मीटिंगवर कॉन्ट्रास्ट करायचे ठरवले, पण आणखी त्याच्यावर नजर टाकली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर सैतानी हास्य पसरले. दीपक आणि मोनिका मस्तपैकी गप्पा मारत आपली डिनर डेट एन्जॉय करत होते. खूप दिवसाने का असेना, पण मोनिकाला दीपकमध्ये इंटरेस्ट येऊ लागला होता. मग पुढे काय प्लॅन आहे मोनिका तुझा? दीपकने विचारले. काही नाही, आता लग्न करायचे आणि सेटल व्हायचे. खूप दिवस झाले घरचेही मागे लागले लग्नाच्या. मोनिका जणू त्याला इनडिरेक्टली इन्व्हिटेशनच देत होती. दीपक म्हणाला, कसा मुलगा हवाय तुला? मोनिका म्हणाली, खूप मोठे एक्सपेक्शन नाही मला मुलाकडून. फक्त तो जरा हँडसम असावा. त्याने मला प्रत्येक सुट्टीच्या दिवशी मॉल मूवीला फिरायला न्यावे. माझ्यासोबतच माझ्या आई वडिलांनाही त्याने पैशाची कमी पडू देऊ नये. त्याने मी म्हटले ते ऐकावे. मला त्याने नेहमी नवनवीन सरप्राईज द्यावे. बिकॉज आय लव्ह सरप्राईज. मला त्याने माझ्या ड्रीम सिटीमध्ये हनीमूनला न्यावे आणि त्याने मला बाळासाठी फोर्स करू नये. जेव्हा मला वाटेल तेव्हाच मी बाळाचा विचार करेल. आईला हिला नवरा पाहिजे की हिच्या तालावर नाचणारा रोबोट? दीपक मनातच बोलला. जाऊ दे, प्रत्येक मुलगी लग्न व्हायच्या आधी असंच म्हणत असते. मग लग्न झाल्यावर सर्व मुलींना बाळही हवे असते आणि आपसूक ती जबाबदारीही सांभाळून घेते. सध्या हिच्या होला हो लावायला काय जातं यार? दीपक मनातच विचार करतो. मोनिका, मला खूप दिवसांपासून तुला एक गोष्ट सांगायची आहे. ॲक्च्युली आधीच सांगणार होतो, पण असा वेळच आला नाही. मोनिका म्हणाली, हा बोल ना दीपक. ॲक्च्युली मी तो पुढे बोलतच होता की दीपक दीपक माय डार्लिंग, कुठे होतास तू एवढा दिवस? किती शोधलंय तुला मी. कुठे गेला होतास तू मला सोडून? तुझ्या या प्राणाहून प्रिय असलेल्या या प्रियसीला सोडून कुठे निघून गेला होतास तू? आज जर तू मला भेटला नसता तर मी तुझ्या प्रेमात खरंच वेडी झाले असते दीपक. अचानक तिथे रोहिणीची एंट्री झाली आणि दीपकचे पुढचे शब्द घशातच राहिले. ए, कोण आहेस तू? दीपक, तू ओळखतोस तिला? मोनिका चिडत बोलली. पण दीपक तर काही बोलण्याच्या परिस्थितीतच नव्हता. ती काय बोलेल त्याच्या समजण्यापलीकडेच होते. त्याला वाटलं ती वेड्याचा झटका आला की काय. रोहिणी म्हणाली, हे तर मी तुला विचारायला हवे की तू कोण आहेस? आमच्या हीर रांझ्यांच्या मध्ये आलेली चटकीण. हाऊ डेअर यू? तू मला चटकिनी म्हणालीस? मोनिकाचा चेहरा रागात लाल झाला. रोहिणी म्हणाली, चटकिनीला चटकीन नाही तर काय बोलणार? आणि तुला लाज नाही वाटत का दुसऱ्याच्या बॉयफ्रेंड सोबत फिरताना? नालायक कुठली? मोनिका म्हणाली, ए नालायक कोणाला म्हणतेस हा? आणि कोण दुसऱ्यांचा बॉयफ्रेंड? तुझं डोकं फिरलं की काय? डोकं तर तुझं फिरलंय. माझ्या भोळ्या शंकरा सारख्या दीपकला फसवून त्याच्यासोबत रासलीला करते तू पापिनी. कुठे कुठे फेडशील हे पाप? रोहिणीचा आवाज आता चढला होता आणि रेस्टॉरंटमधलं लोक त्यांचे काम सोडून त्या तिघांकडे बघत होते. दीपक, काय बोलते ही मुलगी? तू हिला ओळखतोस का? मोनिकाने रागात दीपकला विचारले. दीपक तर अजून धक्क्यातच होता. समोर काय घडतंय त्याला कळतच नव्हते. दीपक, दोघींनीही दोन साईडने जोरात त्यांच्या पाठीवर धपाटा दिला. काही नाही बोलली मी. का तू मोनिका? दीपक भानावर येत बोलला. दीपक, तू या मुलीला ओळखतोस? मला फक्त एवढं सांग. मोनिका रोहिणीकडे बोट करत बोलली. हो नाही म्हणजे हो, पण तसं ओळखतो असं नाही. दीपक काय बोलत होता त्याचं त्यालाही कळत नव्हतं. मोनिका म्हणाली, काय हो नाही लावलंय रे दीपक? ओळखतो की नाही खरं खरं सांग. दीपक म्हणाला, मोनिका, मी नाही ओळखत हिला. दीपक माय डार्लिंग, तू तुझ्या या प्राणापेक्षाही प्रिय असलेल्या प्रियसीला विसरलास? रोहिणी दुःखी स्वरात म्हणाली. विसरलास का? मी कॉलेजमधून घरी जात होती तेव्हा तू माझ्या मागे मागे येत होतास. मला रोमॅन्टिक इशारे करत होतास. भलेही तुझं चिंप्याजीसारखं तोंड होतं, मला सूट होत नव्हतं, तरी मी तुला लाईक करत होते. विसरलास तू? तूच तर मला पिंपळाच्या वृक्षाखाली प्रपोज केलं होतं. तू मला म्हणाला होतास माझं चिंप्याजीसारखं तोंड असलं आणि तुझं एका सुंदर परीसारखं तोंड असलं तरी तू मला नेहमी आनंदात ठेवशील. किती प्रेमाची ग्वाही दिली होती ना तू तेव्हा. मग आता काय झालं दीपक? व्हॉट हॅपन विथ यू? असा कसा विसरलास तू मला? या चुडेलने अशी काय जादू केली आहे तुझ्यावर दीपक की चक्क तू तुझं सक्क प्रेम विसरलास? तुझ्या तोंडून हेच ऐकायचं आधी
मी मेली का नाही दीपक? मी मेली का नाही रे? रोहिणी बोलून रडायला लागली. ती एवढी छान ॲक्टिंग करत होती की कोणालाही तिचं खोटं वाटलं तर नवल. दीपक ही काय बोलते? मोनिका आता रागाने लालबुंद झाली होती. दीपक म्हणाला, मलाच माहीत नाही मोनिका ही काय बोलते. ए वेड्या, वेड्यांचे झटके तर नाही लागलेत ना? अशी काय बडबडत आहेस तू? वेडीच झालीये मी दीपक. तुझ्या प्रेमाने मला वेड केलं. तू मला प्रपोज केलं होतं हेही तू विसरलास. आता काय राहिलंय माझ्या आयुष्यात? आता तर मला जीव देण्याशिवाय पर्यायही नाही. देवा, का असा खेळलास तू माझ्या नशिबाशी? का का का? रोहिणी वर पाहून रडत बोलत होती. ए माकडे, मी तो रोहिणीला बोलतच होता की मोहिनी म्हणाली, इनफ दीपक, एक शब्द बोलू नकोस. तू असा निघशील मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. किती जणींना असं फसवलंस आणि फसवलंस तू? दीपक म्हणाला, मोनिका, किती जणींना फिरवायला एक तरी पटली पाहिजे ना? मला कोणती अजून पटलीच नाही तर फिरवू आणि फसवू कुठे? ही मुलगी खोटं बोलतीये. मोनिका म्हणाली, म्हणजे तू हिला ओळखत नाहीस? दीपक म्हणाला, ओळखतो, पण तसा ओळखतो असा नाही ओळखत. जस्ट शट अप यू इडियट फेलो. पुन्हा मला तुझं तोंड दाखवू नकोस, कळलं? मोनिका टेबलावरील काचेचा ग्लास खाली फेकत बोलली आणि पर्स घेऊन ताडताड निघून गेली. मोनिका, मोनिका, अरे एक तर प्लीज. दीपकही तिच्या मागे गेला. सर्व लोक त्या दोघांना बघण्यात व्यस्त आहे हे पाहून रोहिणीही तिथून सटकली. दीपकची प्रेमकथा उमलायच्या आधीच त्यांचं वाटोळं करू. विक्रम म्हणाला, किती दिवसांसाठी जातीये दूर? प्रिया म्हणाली, 10 दिवसांसाठी चाललीये दादा. विक्रम म्हणाला, कॉलेजचं कोण कोण चाललंय? कॉलेजचे सर्व लेक्चरही आहेत, खूप सारे स्टुडंटही आहेत. आणि प्रिया म्हणाली, माझे फ्रेंड्स अक्षरा, वैभवही जाणार आहे. विक्रम म्हणाला, टूर कधी जाते? प्रिया म्हणाली, 2 दिवसांनी चाललीये. मला आधी तुझ्या टूर मॅनेज करणाऱ्या लेक्चरशी बोलू दे, नंतरच मी परवानगी देणार जायला. विक्रम नाश्ता करत बोलला, दादा, मी ते टूरचे पैसे भरलेत, प्रियाने अडखडत सांगितले. तसे विक्रमने तिच्याकडे पाहिले. डोळ्यात प्रश्न होते. प्रिया म्हणाली, तर ते वहिनीने दिले पैसे टूरसाठी? म्हणजे तुझं आधीच ठरले जायचं? वर मला न विचारता पैसेही भरलेत? मग आता मला काय विचारायचं राहिलंय? विक्रम जरा रागात बोलला. दादा, ते वहिनी बोलली तुझ्याशी बोलल म्हणून ट्रिपचं, म्हणून मी. विक्रम म्हणाला, का? ती का बोलेल माझ्याशी तुझ्या टूरसाठी? प्रिया म्हणाली, दादा, तो लास्ट डे होता टूरचे पैसे भरायचा, म्हणून मग गडबडीत लवकर भरायची म्हणून वहिनीनेच बोलली ती तुझ्याशी बोलेल म्हणून टूरचं. रुची. विक्रमने किचनमध्ये असणाऱ्या रुचीला आवाज दिला. तशी रुची लगबगीत बाहेर आली. रुचिता म्हणाली, काय झालं विक्रम? काही पाहिजे का? तू प्रियाला टूरसाठी पैसे दिलेत? विक्रमने जरा रागात विचारले. अरे हो, काल ती तिच्या फ्रेंड्सशी बोलत होती टूर्सविषयी. जाणार नाही बोलत होती म्हणून मग. विक्रम म्हणाला, तिला टूरसाठी पैसे देताना मला विचारणे गरजेचे नाही वाटले तुला? मी तुझ्याशी काल रात्री बोलणारच होते विक्रम, पण तू जस्ट शट अप. रुची, कधी सांगणार होतीस तू? ती टूरला गेल्यावर. विक्रमच्या रागाचा पारा चढला होता. रुचिता म्हणाली, एवढ्याशा गोष्टींचा एवढा का चिडत आहेस विक्रम? आणि काल रात्री मी तुला सांगायचा प्रयत्न केला होता, पण तू तुझ्या इम्पॉर्टंट कॉलवर बिझी होतास. नंतर बोलतो म्हणून तू मला बोलूच दिलं नाही आणि नंतर मला झोप लागली म्हणून माझं सांगायचं राहून गेलं. काल जेवायलाही उशिरा घरी आलास, मग कधी सांगायचं होतं मी? विक्रम म्हणाला, एवढीशी गोष्ट आहे का रुची ही? ती पार्कला फिरायला नाही जाते, टूरला जात आहे 10 दिवसांसाठी, तेही दुसऱ्या राज्यात. ही एवढीशी गोष्ट वाटते का तुला? आणि सांगायचं असतं तर कधीही सांगता आलं असतं रुची. नाही, समोरासमोर तर कॉलवर सांगितलं असतं, पण नाही ना. तुला मला विचारणे गरजेचे वाटले ना हिला. दादा सॉरी. पण विक्रम, मी ती बोलत होती की तुम्ही तुमचं ठरवलं ना, मग मला आता विचारायची काही गरज नाहीये. मला उशीर होतोय. तो नाश्त्याची प्लेट अर्धवट टाकून उठला. विक्रम, नाश्ता तर करून जा, रुचिता बोलत होती, पण तो काहीही न ऐकता पटकन त्याचे शूज घालून निघून गेला. प्रिया म्हणाली, मी म्हटले होते ना वहिनी, दादा चिडणार म्हणून. आता बघ, नाश्ता न करताच निघून गेला. वर टिफिनही घेऊन गेला नाहीये. प्रियाने बोलल्यावर तिचे टिफिनकडे लक्ष केले. रुचिता म्हणाली, हा असा का वागतो कधी कधी? आता एवढ्याशा गोष्टींवरून चिडायचं काय कारण आहे? मी त्याला सांगणारच होते ना. प्रिया म्हणाली, आपण त्याला आधी विचारायला हवे होते वहिनी. दुपारी रुची विक्रमचा टिफिन घेऊन त्याच्या ऑफिसला गेली. एक्सक्यूज मी,
तुम्ही आत नाही जाऊ शकत. वॉचमनने तिला बाहेर चढवले. अहो काका, माझे मिस्टर इथे काम करतात. त्याने टिफिन नाही नेलाय आज, म्हणून फक्त टिफिन द्यायला आले मी. त्यांना त्यांचा टिफिन दिला की मी लगेच तिथून जाते. रुची वॉचमॅनला आत जाऊ देण्यासाठी रिक्वेस्ट करत होती. वॉचमन म्हणाला, सॉरी ताई, पण आम्हाला कंपनीच्या बाहेरच्या व्यक्तीला आत जाऊ देण्याची परवानगी नाही. तुम्ही प्लीज त्यांना कॉल लावून इथे बोलवा टिफिन घ्यायला. ते कामात बिझी आहेत वाटतं काका. माझा कॉल रिसीव नाही करत आहेत ते. नाहीतर मी कशाला तुम्हाला एवढी रिक्वेस्ट केली असती. प्लीज मला फक्त एकदा जाऊ द्या आत. मी टिफिन घेऊन लगेच परत येते. एक काम करा, हा टिफिन तुम्ही मला द्या, मी त्यांना पोहोचवते. पण काय झालं शिंदे, काय म्हणतोय या मॅडम? गेटजवळ गाडी थांबवत रुचीला किती वेळ झाला दूरवरून बघणारा श्रीकांत कुसकरे मध्ये येत बोलला. विचारतानाही त्याची नजर फक्त रुचीवर होती. त्याने रुचीच्या देहावरून खालून वर नजर फिरवली. रुचीला त्याची नजर किडसवाणी वाटली. तिने त्याच्यावर रागीट कटाक्ष टाकत आपली नजर दुसरीकडे वळवली. या मॅडम आज जायचं म्हणतंय सर. त्यांची मिस्टर विक्रम टिफिन द्यायला आल्या त्या. वॉचमॅन बोलला. विक्रम नाव ऐकताच श्रीकांतचे कान वॉचमनकडे वळले. त्याने पुन्हा रुचीवर नजर टाकली. त्यांना आज जाऊ द्या शिंदे. आपल्या कंपनीतील बेस्ट एम्प्लॉईच्या वाईफ आहेत या. असं कसं तुम्ही यांना बाहेर उभे ठेवू शकता? श्रीकांत बोलला. पण त्याचे बोलणे रुचीला विक्रमची स्तुती केल्यासारखे वाटले नाही. शिंदे म्हणाले, ओके सर. मिस, तुम्ही हवे तर आतपर्यंत माझ्या कारमध्ये येऊ शकता. मी तुम्हाला मिस्टर विक्रमच्या कॅबिनपर्यंत घेऊन जातो. श्रीकांत तिच्यावर नजर गडवत बोलला. त्याच्या नजरेची तिला घिणच वाटली. नो थँक्स सर, तुम्ही मला आत जाण्याची परवानगी दिली तेच खूप आहे माझ्यासाठी. मी आत जाऊन शोधेल त्यांचं डिपार्टमेंट. ती बोलून गेटच्या आत जायला वळलीच होती की काहीतरी लक्षात येऊन पुन्हा मागे वळली. अँड वन थिंग मोर सर, मी मिस नाही मिसेस आहे, मिसेस विक्रम पाटील. सो नेक्स्ट टाईम रिमेंबर इट. ती हलकं स्मित हास्य करत टिफिन घेऊन गेटच्या आत गेली. इम्प्रेसिव्ह. श्रीकांत ओठांचा कोपरा उंचावत बोलला आणि चष्मा डोळ्याला लावून त्याने कार गेटच्या आत वळवली. एक्सक्यूज मी, मिस्टर विक्रम पाटील कोणत्या फ्लोअरला आहेत कळेल का मला? रुची खाली रिसेप्शनवर विचारत होती. हु आर यू? रिसेप्शनिस्ट रुचिता म्हणाली. आय एम हिज वाईफ मिसेस रुचिता पाटील. मला हे माझ्या हजबंडला टिफिन द्यायचा होता. सॉरी मॅडम, बट आम्ही तुम्हाला कोणत्याही डिपार्टमेंटला जाण्याची परमिशन नाही देऊ शकत. रिसेप्शनिस्ट अदबीने बोलली. रुचिता म्हणाली, ओ इट्स ओके, पण तुम्ही त्यांना खाली तर बोलावू शकता ना. मी त्यांना टिफिन देऊन लगेच निघून जाईल. हो, तुम्ही कॉल करून त्यांना बोलावू शकता इथे. रिसेप्शनिस्ट रुचिता म्हणाली. ॲक्च्युली ते माझा कॉल रिसीव नाही करत आहेत. तुम्हीच कॉल करून त्यांना बोलवा ना इथे प्लीज. तिचे बोलणे ऐकून रिसेप्शनिस्टने तिच्याकडे बघितले. तिला लगेच कळले त्यांचे वाद झालेत आणि आपल्या नवऱ्याला मनवण्यासाठी ती इथे आली आहे. ती गालातच हसली. ओके मॅम, जस्ट 1 मिनिट. रिसेप्शनिस्टने बोलून विक्रमला कॉल लावला. विक्रमचा फोन वाजला तशी त्याने कॅम्प्युटरवरून नजर हटवून कॉल रिसीव केला. हॅलो, रिसेप्शनिस्ट म्हणाली. हॅलो मिस्टर पाटील, आपल्याला भेटायला कोणीतरी आलंय. तुम्ही प्लीज खाली रिसेप्शनजवळ येता का? मला भेटायला? कोण आलंय? विक्रम गोंधळून बोलाला. कारण आतापर्यंत त्याला असं ऑफिसमध्ये भेटायला कोणीच आलं नव्हतं. रिसेप्शनिस्ट म्हणाली. तुम्ही खाली या, तुम्हाला कळेलच. तिने बोलून फोन ठेवला. ते येतील मॅम, तुम्ही प्लीज तिथे बसून वेट करा. ओके थँक्स. रुची बोलून बाजूला कॉर्नरला बसून विक्रमची वाट पाहू लागले. विक्रम काहीच वेळात खाली आला. वैशाली, कोण आलंय? तो सरळ रिसेप्शनवर येत बोलला. तिने रुचीकडे डोळ्याने इशारा केला आणि गालात हसली. तसा तो मागे वळला आणि समोर रुचीला पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. विक्रम म्हणाला, रुची? तो पटकनच ती जिथे होती तिथे गेला. रुची, तू इथे काय करतेयस? विक्रम त्याच्या जवळ आला तशी ती उभी झाली. तुझा टिफिन द्यायला आले होते. ती त्याचा टिफिन समोर करत बोलली. तसे त्याचे मन हेलावले. तो सकाळी रागात टिफिनही घेऊन आला नव्हता, पण म्हणून ती ऑफिस माहीत नसताना त्याचा टिफिन घेऊन येईल त्याला वाटले नव्हते. विक्रम, घे ना टिफिन. तो फक्त एकटक पाहतोय पाहून ती बोलली. कॉल का केला नाही रुची? घरून निघायच्या आधी केला होता 2 वेळेस, पण तू रिसीव कुठे केलास? म्हणून आता डायरेक्ट ऑफिसच्या आतच आली टिफिन घेऊन. रुची गाल फुगवत बोलली. विक्रमला तिच्या फुगलेले गाल ओढावेसे वाटले, पण त्याने परिस्थितीचे भान ठेवत स्वतःच्या मनाला आवर घातला.
विक्रम म्हणाला, कामात होतो रुची, म्हणून रिसीव्ह केला नाही. लंच टाईमला मी तुला कॉल करणारच होतो. असं रागावून कोण जातं विक्रम? कशाचा राग कशावरही काढतोस? नाश्ताही अर्धवट केला. विक्रम म्हणाला, प्रियाची 1 दिवसाची टूर नव्हती रुची. एवढ्या दूर टूर जाते म्हटल्यावर विचार करावा लागतो. फक्त पैशांचाच नाही, बाकी गोष्टींचाही. त्यात तुम्ही मला न सांगता टूरचे पैसेही भरलेत. मग मला राग येणारच ना? रुचिता म्हणाली, तुला सांगायला मला वेळच नाही मिळाला विक्रम. नाहीतर मी सांगितले नसते का? आणि लास्ट डे होता टूरचे पैसे भरण्याचा, म्हणून मीच तिला बोलले तुला मी सांगेल म्हणून. नाहीतर ती तर जाणारच नव्हती. विक्रम म्हणाला, बरं जाऊ दे, आपण यावर नंतर बोलू. पण तुला इथे येऊन त्रास करून घ्यायची काय गरज होती? जेवलो असतो ना मी कॅन्टीनमधलं काहीतरी. आता कॉलेजला जायला उशीर झाला असेल ना तुला. मला माहीत आहे तुला कॅन्टीनमधलं जेवण आवडत नाही ते. आणि मी हाफ डे घेतला आहे कॉलेजमधनं. आणि त्रास कशाला?